आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मला ना गायला आवडतं, लिहायला आवडतं, वाचायला आवडतं. तुम्हाला काय आवडतं? नाही, मी हे सगळं विचारतोय कारण काय, आपल्या प्रत्येकाच्या आवडी जरा वेगळ्या असतात. पण खूपदा असं होतं कर्तव्यांमुळे, जबाबदारीमुळे किंवा परिस्थितीमुळे आपल्याला त्या आवडी जोपासता येत नाहीत, जपता येत नाहीत. पण जेव्हा परिस्थिती बदलते, कर्तव्य पूर्ण होतात, तेव्हा त्या आवडी जपण्याचा, जोपासण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केला पाहिजे, जोमाने प्रयत्न केला पाहिजे. असाच प्रयत्न करतात खारघर नवी मुंबई भागात राहणाऱ्या अल्पनाताई, ज्यांच्याकडे आज आपण आलो आहोत. पाहूयात, जाऊयात त्यांच्याकडे, गप्पा मारूयात, त्यांच्या काय आवडी आहेत त्याही जाणून घेऊयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज, कारण मला माहिती आहे ही तुमची आवड आहे. चला, आजच्या आपल्या भागात आपण आहोत अल्पनाताईंच्या घरी. त्या राहतात खारघर नवी मुंबई भागात. त्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि मग रेसिपीजकडे वळूयात. नमस्कार अल्पनाताई. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. काय नाव तुमचं संपूर्ण? मी सौ अल्पना जयंत पंडित. बर, काय करता आपण? मी गृहिणी आहे. बर, आणि काका काय करतात? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत. अरे वा. बर, आणि कोण कोण असते या घरी? घरात माझ्या 2 मुली आहे आणि माझे मिस्टर. आम्ही चौघेच इथे राहतो. बर, काय करतात मुली? मुली एक इंजिनिअरिंगला आहे आणि एक डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे शिकते. अच्छा, शिकतेय. एक इंजिनियर, एक डॉक्टर. हो. वा वा. म्हणजे आई बाबांचं नेहमी स्वप्न असतं माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. दोन्ही यांच्या घरात आहेत, हो की नाही? हो. तुम्ही सांगितलं होतं त्यांना का त्यांचं त्यांनी निवडलं? त्यांचं त्यांनी निवडलं. बर, आणि तुम्ही प्रॉपर कुठल्या? मी प्रॉपर मूळची इंदोरची राहणारी. तुम्ही इंदोरच्या? हो, मी मूळची इंदोरची, बॉर्न अँड ब्रॉटअप. वा वा. इंदोर आणि खवईगिरीचा फार जवळचा संबंध आहे. खूप जवळचा आहे की नाही? अगदी. कारण इंदोरमध्ये एक खवगली आहे जिथे अगदी म्हणजे नमकीन पासून ते गोडापर्यंत सगळं खायला मिळतं. तिथे खूप खाल्लेलं आहे. हो, तिथे 3-4 खाऊ गल्ल्या आहेत ज्या की खूप जगप्रसिद्ध आहेत. जगप्रसिद्ध आहे. सराफा, 56 दुकान. आणि तिथल्या ना म्हणजे मातीत म्हणा किंवा पाण्यात म्हणा, त्याचीच चव आहे. म्हणजे ती ओरिजिनल टेस्ट आहे, ती तुम्हाला कुठेच नाही सापडणार. बरोबर. नाही, आणि तिथलं ना खाऊ घालण्याची पद्धत पण फार वेगळी आहे. मनापासून ते सगळं आपल्याला देतात, वाढतात, हो की नाही? हो. म्हणजे साधे पोहे जरी खाल्ले होते तरी ते मला जगा वेगळे वाटले होते. अगदी बरोबर, खरं आहे हे. बरं, घरात खायला काय आवडतं? व्हेज, नॉन व्हेज? आम्ही प्युअर व्हेजिटेरियन. थँक्यू सो मच. बर, पण मग घरात काय आवडतं, काय खायला? घरामध्ये मोस्टली चाट आयटम. बर. आणि असं साऊथ इंडियन वगैरे सगळ्यात जास्त आपलं महाराष्ट्रीयन. कढी, पातळ भाजी, पुरणपोळी वगैरे ते सगळं असतं ना, कोशिंबीर वगैरे. वा, छान. म्हणजे आज प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन दाखवा, पण माझ्यासाठी कढी, पुरणाची पोळी, पातळ भाजी केली तर फार बरं होईल. अगदी अगदी. मला खायला खूप आवडतं म्हणून म्हणलं. आम्ही पण तुमच्याच राशीचे. बरोबर, छान. मुलींना खायला काय आवडतं तुमच्या? मुलींना अर्थातच चाट आयटम. चाट आयटम जास्त आवडतं. पण मग खाऊ गलीत किंवा इंदोरचे जे सगळं फेमस आहे, करण्याची पद्धत आहे, मग तुमच्या घरी पद्धत तशीच आहे? अगदी तशी, अगदी ओरिजिनल इंदोरी. बर, आता मला सांगा तुमच्या आवडी काय काय आहेत? मला फिरायला खूप जास्ती आवडतं. बर, जाता नेहमी फ्रिक्वेंटली? हो. आणि लास्ट टाइम तर म्हणजे बरेच वेळ झाला, कारण आता मुलींच्या सगळ्या एक्झाम आहे, कधी एकीची. बरोबर. तर लास्ट टाइम आम्ही बेंगलोर आणि उटी, मैसूरला वगैरे गेलेलो. आणि अजून पुष्कळ राहिलंय, म्हणजे बरंच बाहेर पण, विदेश वगैरे सगळं फिरायची इच्छा आहे. बघूया कधी जुळून येतं. नाही, येईल ना, कारण आता काय त्यांचे एकदा मार्ग त्यांचे कन्फर्म झाले, म्हणजे कन्फर्म झालेच आहेत आता, पण एकदा त्या कामाला लागल्या की मग तुम्हाला वेळच मिळेल. बरं, तशा मग आता जबाबदाऱ्या फार अशा नाहीयेत इथे राहताना, हो की नाही? मग फावल्या वेळेत तुम्ही करता काय? तुमच्या आवडी काय आहेत अजून? माझ्या आवडी मुख्य म्हणजे थोडीशी आजकाल गाण्याचा छंद लागलाय, म्हणून मी एक जवळच भजन क्लासला जाते. आणि माझे मिस्टर जे आहे त्यांना गाणारी बायको हवी होती,
आणि मला गाण्यातलं अजिबात काही येते आणि त्यांना सगळे वाद्ययंत्र सगळं वाजवता येतं, व्हायोलिन वगैरे सगळं त्यांना, आणि त्यांना खूप सूर आणि सगळ्याचं ज्ञान आहे, जाण आहे जाण. वा वा वा. म्हणजे एकंदरीत कला प्रकाराशी ज्या गोष्टी निगडीत आहेत त्या सगळं तुमच्या घरात आहे. पाककला आहे, नृत्यकला आहे, गीतकला आहे, गानकला आहे, हो की नाही? हो. तुम्ही आता क्लास जॉईन केलात का? हो, मी जस्ट आताच रिसेंटली जॉईन केला आहे. भजनच का निवडलं? सुगम संगीत किंवा वेगळे? भजन थोडंसं सोपं वाटतं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट ही की फावल्याळ्यात म्हणजे मला मी पूर्वी असं जे आपले बिल्डिंगचे सोसायटीचे वगैरे एन्युअल फंक्शन वगैरे असायचे, ठाण्याला असायचे, तेव्हा मी अँकरिंग वगैरे भरपूर केलेली. तर मला बोलायची आवड आहे आणि मी खूप जास्त बोलते. माझं मला हे तर कळलं की तुम्ही जे करणार आहात ते व्हेज आहे. हो. पण काय नेमकं म्हणजे स्टार्टर आहे का गोड असं काही? माझे म्हणजे असे स्टार्टरच आहे, नाश्ता आयटम आहे. नाश्ता आयटम आहे. अजून काय काय आवडतं? आता तुमच्या एका मुलीनी डॉक्टर होणार आहे, एक मुलगी इंजिनियर होणार आहे. तुमचं स्वतःचं असं काही लहानपणापासून स्वप्न होतं? माझं स्वतःचं स्वप्न म्हणजे एक चांगली गृहिणी किंवा चांगली बायको होतं. शिवाय मला नोकरी करायची इच्छा होती, पण घरात तशी परिस्थिती नव्हती. मुली लहान असताना आणि ट्रान्सफर ठाण्याला एकटं वगैरे राहिलं तर ते करता नाही आलं. पण तरी मला शिक्षणाची वगैरे खूप आवड होती, म्हणून मिस्टरांनी परमिशन दिली. तर मग मी लग्नानंतर MA इंग्लिश लिटरेचर केलं. तुम्ही ते कम्प्लीट केलं? हो, मुली लहान असताना, प्रेग्नेंट असताना. क्या बात आहे, खूप छान. फर्स्ट क्लास. हो, फर्स्ट क्लास झाला? हो. क्या बात आहे. थिसिस वगैरे सगळं लिहून. पण मग एवढा सगळा वेळ मिळायचा का तुम्हाला? सासूबाईंनी आणि जाऊबाईंनी खूप जास्त सपोर्ट केला आणि मिस्टरांचा मॉरल सपोर्ट होता. कामं मग काही नाही करायचे परीक्षेच्या तेव्हा. पण मग आता सगळं सांभाळायला लागत असेल, हो की नाही? हा, आता सगळं सांभाळायला लागतं. खूप छान. आम्हाला मज्जा येते. म्हणजे तू म्हणाला की तुम्हाला बोलायला खूप आवडतं, मलाही बोलायला प्रचंड आवडतं. आपण आता गप्पा मारूयात आणि सोबतच रेसिपी करूयात. चालेल? अगदी. व्हेरी गुड. चला, आज आपल्याला काहीतरी छान करून दाखवणार आहेत ताई. आपण रेसिपीज कडे जाऊयात, उरलेल्या गप्पा तिकडे मारूयात. चला, अल्पनाताईंशी गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची आहे. अल्पनाताई तयार आहात ना? हो, अगदी. आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्हाला गप्पा मारायला फार आवडतात. हो, तो वीक पॉइंट आहे. म्हणजे रागवतात सगळे कमी बोलत जा म्हणून. असं आम्ही तुम्हाला अजिबात रागवणार नाही, कारण आम्हाला स्वयंपाक करता करता, खवईगिरी करता करता गप्पा मारायची सवय आहे आणि आमच्या प्रेक्षकांना नाही, हो की नाही? चला, मग आता रेसिपी जी पहिली करणार आहात तिचं नाव काय? टिक्की चाट. टिक्की चाट. व्हेरी गुड. चला, मग आज आपल्याला टिक्की चाट पाहायला मिळणार आहे. इंदोरी आहे का जरा? हो, इंदोरी आहे ना? हो. व्हेरी गुड. चला, इंदोरी टिक्की चाट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग त्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. मिक्स कडधान्य, उकळलेले दही, कॉर्नफ्लोअर, उकळून कुस्करलेला बटाटा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, बटर, चाट मसाला, तिखट आणि मीठ. टिक्की चाट साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. मग यात इंदोरी काय असा वेगळा पदार्थ नाही का? मसाला बिसाला? इंदोरी म्हणजे असं चटण्या आहे, जरा थोड्याशा ह्यानी बनवलेल्या आहे, जरा काय म्हणतात, जसं जास्ती थोडंसं टेस्ट आहे करता. चटण्यांमध्ये मी थोडंसं व्हेरिएशन केलंय. म्हणजे ह्या चटणीमध्ये मी स्पेशल म्हणजे हे घातलंय तुमचं काळी पुदिना, हिरवी मिरची आणि काळं मीठ. आपण जनरली आपण मीठ घालतो, पण चाटच्या चटण्यांमध्ये काळं मीठ घातलं की त्याची एक छान टेस्ट येते. बरोबर. अच्छा, म्हणजे ह्या चटणीच्या बाबतीत थोडा वेगळा प्रयोग केलेला आहे. पैकी या चटणीविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं ब्रेकला जाण्यापूर्वी, हा चिंचेचा कोळ नाहीये, ही चिंचेची चटणी असं म्हणालात. हो. का बरं असं? ही म्हणजे चिंच आणि सीडलेस खजूर हे कुकरमध्ये बरोबरीने सम भागात घेऊन वाफवले आणि मग त्याच्यामध्ये गूळ, थोडीशी साखर असं सगळं घालून मग त्याला मिक्सरला फिरवून आणि मग परत वरनं त्याच्यात जिरं पूड, लाल तिखट, मीठ हे सगळं घातलेलं आहे. नुसता चिंचेचा कोळ नाहीये ती. म्हणजे ही चिंचेची चटणीच अख्खी एक रेसिपी झालेली आहे, हो की नाही? म्हणजे जिरा आहे, मोहरी आहे. मोहरी पण मोहरी नाही. बरं, जिराची काय पूड घातली? जिऱ्याची, भाजलेल्या जिऱ्याची पूड. अच्छा, बरं. अशी ही चिंचेची अख्खी एक चटणी आहे, त्याच्यामुळे ती जरा लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे केलं तर त्याला एक वेगळा टेस्ट येईल, हो की नाही? बरोबर. चला, आता आपण कृती करूयात. रेडी? हो. काय करायला लागतं आधी? सर्वप्रथम उकळलेला बटाटा. बरं. किती बटाट्यांचं मिश्रण आहे हे? साधारण 2 बटाट्याचं. बरं, ठीक आहे. ह्याच्यात थोडासा कॉर्नफ्लोअर. बरं. कॉर्नफ्लोअर म्हणजे ते बॉन्डिंग साठी आणि क्रिस्पी व्हायसाठी. बरोबर, त्याला एक घट्टपणा येतो कॉर्नफ्लोअरमुळे. पुढे काय लागणार आहे? आता मीठ. पुढे काय? मिक्स करून घ्यायचं. घ्या मिक्स करून. आता ह्याच्या हाताने असे पेढ्यासारखे छोटे छोटे आपण गोळे करू आणि मग त्याला टिक्कीचा शेप देऊया. बरं, चपट करायचं. असं चपट करायचं. आपण जी
टिक्की चाटसाठी लागणाऱ्या ज्या सुरुवातीच्या टिक्क्या आहेत त्या आपण तयार करून घेतल्यात. त्यात फक्त उकडून घेतलेला बटाटा, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर एवढंच आहे, बरोबर? अगदी. चला ह्या टिक्क्या आपण तयार करून घेऊयात आणि मग त्या शालो फ्राय करून घेऊयात. टिक्की चाटसाठी लागणाऱ्या टिक्क्या आपण तयार करून घेतल्या. आता आपल्याला त्या शालो फ्राय करायच्या. हो, बरोबर. कशात करायच्या? हे आपण बटर घेतलंय. बरं. आणि आपण एरवी म्हणजे साजूक तुपही घेऊ शकतो. बटर नसल्यास साजूक तुपाचंही छान लागते टिक्की. बर, ठीक. शालो फ्राय करून घेतल्यानंतर आपली पुढची कृती काय? मग ह्या झाल्या टिक्क्या. म्हणजे आता मग आपण ह्या चाटसाठी तयार. जसं आता ह्या एकदा आपण शेलो फ्राय करायला ठेवलं, दोन्हीकडनं छान ब्राऊन झाल्या की सर्विंगच्या आधी ह्याला थोडंसं प्रेस करायचं. म्हणजे ती आणि क्रिस्पी होते. आतमधनं ओलसर राहायचे हे नाही, बरोबर, चान्सेस नाही राहत. बरोबर. बरं आता मला सांगा, चाटचे तसे बरेच पदार्थ हे इंदोर मधले फेमस आहेत. हो. अजून काय फेमस पदार्थ आहेत जे इकडच्या लोकांना माहितीच नाहीये? तिथे ना एक पॅटीस मिळतो, त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं सारण असतं आणि ते खूप टेस्टी लागतात. म्हणजे इंदोरला जो गेला आणि त्यांनी पॅटीस नाही खाल्ला तर त्यांनी काही नाही खाल्लं. अच्छा, नाही असं तुम्ही सगळ्याच पदार्थांच्या बाबतीत म्हणता ना. तिथे गेल्यावर मी तो शिरा खाल्ला, तो दुकानदार म्हणत होता की आपण शिरा नाही खातो, क्या खाय? मी जो पेटीस सांगते तो आहे. एक हॉटडॉग प्रसिद्ध आहे तिकडला आणि एक तिकडली शिकंजी प्रसिद्ध आहे. वा, छान. तर मग खवय्येगिरी करत करत तुम्ही कधीतरी इंदोरला जा आणि शिकंजी खाऊन या, हो की नाही? हो. बरं, आता हे कुठपर्यंत आलंय शालो फ्राय? होत आलंय. असं आपल्याला दोन्ही बाजूनी करून घ्यायचंय. हो. आणि करताना त्याला कसं प्रेस करायचं म्हणालात तुम्ही? त्याला असं आता ह्याला असं दाबून दिलं ना की हे जर असं पसरट होईल. म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होईल. फ्राय होईल, क्रिस्पी होईल आणि ते जो भाजलेला पार्ट असतो ना तो असा टेस्ट त्याचा वेगळा येतो. चला, टिक्की चाटसाठी लागणाऱ्या टिक्क्या ज्या आहेत त्या आपण आता छान शालो फ्राय करून घेतोय. जरा वेगळी पद्धत आहे ती पण पाहून घ्या. त्या शालो फ्राय झाल्या की मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. टिक्की चाटसाठी लागणाऱ्या टिक्क्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला मला वाटतं फक्त सजवायचंय ते. हो ना. काय करायला लागतं आधी? आपण सगळ्यात पहिले याच्यावरती हे स्प्राउट्स पसरवू. बरं, मिक्स स्प्राउट उकडून घेतलेत नाही सगळे? हो, हे सगळे मिठाच्या पाण्यात उकळलेत. बर, पुढे काय लागणार आहे? आता ह्याच्यावरती चिंचेची चटणी. बर, पुढे काय लागणार आहे? हिरवी चटणी, पुदिना, हिरवी मिरची आणि काळं मीठ. शेंदे मीठ. हा, काळं मीठ घातलंय मुद्दाम या चटणीमध्ये, बरोबर? हो. चिंचेची चटणी घातली, त्यानंतर आपण पुदिना चटणी घातली. पुढे काय? आता ह्याच्यावर दही घालूया. दही जे आपण ऑलरेडी फेटून घेतलंय. हो, फेटलंय आणि त्याच्यात मीठ साखर देखील घातलंय. बरोबर. पुढे काय लागणार? आता याच्यावर थोडंसं मीठ. बर, मीठ आपण तसं टिक्की करताना पण घातलंय? सगळ्यात घातलंय, पण एक थोडासा म्हणजे एक अजून म्हणजे चांगली चव येण्यासाठी कमी नाही असं वाटलं पाहिजे खाताना की मीठ कमी झालंय असं. बरोबर. वा, लाल तिखट आपण त्याच्यावरती घालतोय. हो, लाल तिखट आणि शेवटून हा चाट मसाला. वा, जरा इंदोरी टच असलेला हा टिक्की चाट आपला तयार झालेला आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. टिक्की चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मिश्र कडधान्य, दही, कॉर्नफ्लॉवर, उकडून कुस्करलेला बटाटा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, बटर, चाट मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याच्या टिक्की बनवून घ्याव्यात. फ्रायपॅनवर बटर गरम करून त्यावर या बटाट्याच्या टिक्की शॅलो फ्राय करून घ्याव्यात. एका प्लेटमध्ये या शॅलो फ्राय केलेल्या टिक्की ठेवाव्यात. त्यावर मिश्र कडधान्य, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, दही, मीठ, तिखट आणि चाट मसाला घालून डिश सर्व्ह करावी. आता आपल्याला दुसरी रेसिपी करायची आहे. हो. खडा भाजी चीज रोल. बरोबर. तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये आपण हे पराठे करणार आहोत, खडा भाजी सोबत वापरणार आहोत. बरोबर. पण खूपदा काय होतं, आपल्याकडे पोळी किंवा भात उरतो. मग त्या उरलेल्या पोळी सोबतही चांगलं लागत असेल ना? हो, चांगलं लागतं. पण मी ह्यात अर्धा मैदा, अर्धी कणिक आणि मीठ मोहन घालून अशी पराठ्यासारखी थोडं टेस्ट जास्त डेव्हलप करायसाठी मी ते घातलेलं आहे. एरवी आपली साधी पोळी असते, म्हणजे पराठा उरला तर करू शकतो आपण. बरोबर. आणि याच्यासाठी जरा पराठा असेल तर उत्तम, नाही का? म्हणजे ती अगदीच भाजी पोळी लागण्यापेक्षा जरा पराठा असला की छान लागेल. किंवा ते बाजारात फ्रँकी वगैरे मिळतात त्याप्रमाणे म्हणजे मी केलंय. बरोबर. उगीच बाहेर जाऊन मुलं काही खाऊन येणार आणि उगीच घरी येऊन पोट खराब करणार, पुन्हा खिशालाही चिमटा बसतो, त्याच्यापेक्षा तर घरी केलेलं बरं. सर्व समावेशक अशी ही रेसिपी आहे. बरं, चला, खडा भाजी चीज रोल साठी काय कृती करायला लागते सांगा. सर्वप्रथम आपण खडा भाजी करूया. बरं.
आधी काय लागणार आहे? बटर. बटर किती लागणार आहे मला सांगा. थोडा अजून घाला. बघा बस पुरे. हो. बर आता ह्यात मला जिरा पूड. जिरं पूड ही थोडी घाला. घाला सगळी. पुरे. हो. चिली गार्लिक पेस्ट. इंदोरी पदार्थ तिखट असतात का बऱ्यापैकी? म्हणजे मीडियम असतात पण खूप परफेक्ट असतात. प्रमाणबद्ध. अगदी. बर पुढे काय लागणार आहे? आता मला बारीक चिरलेला कांदा लागेल. बर पुढे काय लागणार आहे? आता ह्याच्यामध्ये सिमला मिर्च. बरं बघा किती लागणार? बस पुरे. पुरे. हो. हे परतून घ्यायचं का? हे थोडंसं ट्रान्सपरंट झालं की शिजलं समजायचं. आणि बाकीचं आपलं साहित्य उकळलेलं आहे. हे परतून घ्यायचं थोडं. हो. आणि हे मटर पण थोडेसे असे चेचून टाकले तर चालतील. मी क्रश करून घालायचे का? हो. बरं ठीक आहे. मग आता मटर घालायचं आपल्याला. हो ठीक आहे. पण ते आपण एनिवेज उकळून घेतलेले असल्यामुळे ते काही कुस्करायला फार वेळ लागत नाही. हा. आणि उकळतानाही त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातलंय किंचित कारण ते हिरवे दिसावे म्हणून. बरोबर. आता फ्लॉवर. बर बघा. बस पुरे. हो. आता काय करायचं पुढे? आता ह्याच्यामध्ये आपण कुस्करलेला बटाटा टाकू. कुस्करलेला बटाटा. आता टोमॅटो. टोमॅटो. बर. आता पावभाजी मसाला. पावभाजी मसाला. बर बघा किती लागणार आहे? अजून घाला. अजून लागेल? हो. पावभाजी मसाला भरपूर घालायचा. बर. जिरा पूड मिरा पूड थोडी स्वादाला घालायची. पुरे इतका? हो पुरे. बर. पुढे जिरा पूड. बर. ही किती लागणार आहे? बस पुरे. पुरे. हो. जिरं भाजून घेतलं होतं का? हो. जिरं भाजून घेतलं. आणि आता मिरपूड. मिरपूड. बर. मीठ. बघा बरं. हो. आणि आता चिरलेली कोथिंबीर. चिरलेली कोथिंबीर. बरं मला वाटतं आता ऑलमोस्ट भाजी आपली तयारच आहे. तयार आहे. भाजी तयार आहे. पुरे का? हो पुरे. बर. चला खडा भाजी चीज रोल साठी लागणारे हे पराठे आपल्याकडे ऑलरेडी तयार आहेत. आपण खडा भाजी तयार करून घेतोय. आता ह्या कांद्याचा वापर कसा अगदी शेवटी करायचा का? हो. कांद्याचा वापर चीज कांदा टोमॅटो हे नंतर घालूया आपण. बर ठीक आहे. मग ह्याच्यावरती ह्याला काहीच करायचं नाही का? हे जसं तयार आहे तसंच वापरायचं? हो तसंच वापरायचं. बर ठीक आहे. आता काय फक्त आपली पुढची कृती काय राहिली आहे? आता ही भाजी आपण ह्या रोलवर अशी लांबट शेप मध्ये पसरवू. हिला मी दाखवते. बरं ठीक आहे. चला म्हणजे आपली खडा भाजी तयार झालेली आहे. आता आपण तो रोल छान सजून घेऊयात. त्या कृतीकडे वळूयात. खडा भाजी चीज रोल साठी लागणारं सगळं आपल्याकडे तयार झालेलं आहे. पराठा आपल्याकडे तयार होता. आपण ही खडा भाजी तयार करून घेतली. आता काय करायचं? आता ही भाजी ह्याच्यावर आपण पसरवूया. ह्याच्यावर हा उभा चिरलेला आपण कांदा घालूया थोडासा. बरोबर. जास्त नाही थोडासा. बरं कारण कांदा आपल्या भाजीमध्ये पण आहे. हो. पुढे काय लागणार आहे? आता टोमॅटो. टोमॅटो. बर. आता चीज भरपूर. चीज भरपूर. मला ते आवडतंच आणि म्हणूनच मी वाटच पाहत होतो कधी तुम्ही चीज घालता या रोल मध्ये. आणि आता कोथिंबीरनं गार्निशिंग केली की आपली रेसिपी तयार. हो का? तयार. हो. बरं छान. तसा फार वेळ लागत नाही. म्हणजे तुमच्याकडे पराठे तयार असतील तर वेळ नाही लागणार. अजिबात नाही. पराठ्यापासून तयारी असेल तर मग थोडासा वेळ लागेल करायला. हो की नाही? हो. झाला आता तयार? हो तयार. ह्याला फोल्ड करायचंय. याचा रोल करूया आपण. अच्छा बर. आता हे फोल्ड केल्यानंतर अगदी आपण बाहेर जी फ्रँकी वगैरे खातो तसं दिसतं ते. हो की नाही? हो. आणि खडा भाजी असल्यामुळे जरा पावभाजीची पण चव येते. हो अगदी बरोबर. आता काय करायचं पुढे? आता ह्याला आपण टूथपिक लावून असं बंद करूया. व्हेरी गुड. चला खडा भाजी चीज रोल तयार आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. खडा भाजी चीज रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभा चिरलेला कांदा, तयार पोळी, टोमॅटो, कोथिंबीर, उकडून कुस्करलेला बटाटा, चीज, सिमला मिरची, उकडलेला फ्लॉवर, उकडलेले मटार, बारीक चिरलेला कांदा, चिली गार्लिक पेस्ट, बटर, जिरेपूड, मिरपूड, मीठ आणि पावभाजी मसाला. कृती: प्रथम कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये जिरेपूड, मिरची लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरचीचे तुकडे, वाफवलेले मटार आणि वाफवलेला फ्लॉवर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, 2 चमचे पावभाजी मसाला, जिरेपूड, मिरपूड, मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी तयार करावी. तयार पोळीवर खडा भाजी घालावी. त्यावर उभा चिरलेला कांदा, टोमॅटोचे स्लाइसेस, चीज आणि कोथिंबीर घालून पोळीचा रोल करून घ्यावा. खारघर मधल्या अल्पनाताईकडे आज आपण आलो आणि त्यांनी एवढ्या छान रेसिपीज आपल्यासाठी करून दाखवल्या.
जरा इंदोरी टच होता त्या रेसिपीजना. खूप बरं वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारताना, तुमच्याकडे रेसिपीज पाहताना. पण तुम्हाला आवडलं का? मला पण खूप आवडलं, वेगळाच अनुभव. आणि मला मुख्य म्हणजे हे सांगायचं वाटतंय, झी मराठीचे मी खूप आभार मानते. आणि हा शो म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालू आहे ना, आपण म्हणजे बघत असतो. तर माझ्या अशा कित्येक मैत्रिणी आहे ज्यांच्या सासूबाई किंवा आई वगैरे, तर ते लोक घरी असतात ना, तर ते लोक आवर्जून हा प्रोग्राम बघतात की आज काय दाखवतात हे खवय्येमध्ये. आणि मग त्या संध्याकाळी आपल्या मुलींना सुनेला वगैरे आल्यावर सांगतात की अगं आज हे बनवलं होतं. आणि मग त्या म्हणजे प्रोत्साहित करतात की बा तू बनवून बघ ही डिश, असं करून पहा. हो की नाही? म्हणजे आमचा जो खाद्य परंपरेचा किंवा या प्रवासाचा जो उद्देश आहे तो साध्य होतो. अगदी साध्य होतो. तुम्हाला मज्जा आली ना आमच्याशी गप्पा मारताना? मज्जा आली, खूप छान वाटलं. आणि झी मराठीचे मी खूप खूप आभार मानते आणि तुमचे पण खूप खूप आभार मानते आणि तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानते. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्यात, इतक्या छान रेसिपीज केल्यात, म्हणून ज्या झी मराठीनी तुम्हाला जी संधी दिली त्यांच्याकडनं तुम्हाला ही छानशी भेटवस्तू, अशा छान छान रेसिपीज करत राहा. त्या आम्हाला परत परत दाखवा. आणि हो, गप्पा मारणं चांगलं असतं त्याही मारत राहा. हो की नाही? व्हेरी गुड. चला, कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज हे आम्हाला नक्की कळवा. आणि कशा वाटल्या आमच्या गप्पा हेही सांगा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. खडा भाजी, चीज रोल आणि टिक्की चाट या दोन मस्त जरा इंदोरी टच असलेल्या रेसिपीज आज आपल्यासाठी अल्पना त्यांनी केल्या. आणि आता त्यांचे मिस्टर, त्यांच्या मुली आणि त्यांचा सगळा परिवार आपल्यासोबत आहे. आणि हे सगळे म्हणून आता खाणार आहोत. तुम्ही घ्या निरोप, पण फक्त आजच्या भागापुरता. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे